सकाळच्या मनन चिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं एस चर्च नंदुरबारच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आज आपण विजय संगीतातून गीत नंबर 36 गाणार आहोत. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. कोण मित्र येशुवानी हे जे गीत आहे त्या गीताच्या चालीवर आपण विजय संगीत गीत क्रमांक 36 गाणार आहोत. प्रभू माझा सर्व मार्गी. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. वात्सल्य प्रीती तयाची मनमनी वागवी. दिव्य शांती सौख्य तृप्ती त्यामध्येची मिळते. कष्ट त्रास येवो जरी पुरविल तो शक्ती. प्रभू माझा सर्व मार्गी राहे मज संगती. चूकतो मी मारी जरी तरी मज सावरी. जीवनाचे अन्न पाणी पुरवी सदा मला. प्रस्तरातून उपाळे हर्ष जरा पाहिला. प्रभू माझा सर्व मार्गी प्रेम पूर्णता. पित्याला गृहिले तेथे पूर्ण तृप्तता. आत्मा देवा माझा करी अमरत्व परिधान. प्रभूनेच चालविले गात राहू हेच गान. प्रियजन हो, आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी आपण प्रभूची कृपा आणि त्याचा अनुग्रह मागूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवे साहेब आपणाला विनंती करेन, आजच्या ह्या सुंदरशा दिवसाच्या सुरुवातीसाठी व येणाऱ्या मननासाठी कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो. एक नवीन आणि सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला दिलास. आणि प्रभू देवापा, दिवसाचं कामकाज सुरू करण्या अगोदर आम्ही तुझ्या चरणाजवळ बसतो, तुझी आराधना करतो, तुझी भक्ती करतो. आणि ह्या अल्पशा वेळामध्ये प्रभू देवापा आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो, यासाठी की प्रभू देवापा दिवसभरात लागणारी शक्ती, मार्गदर्शन, सर्व प्रकारचं संरक्षण आणि आरोग्य आम्हाला मिळावं. एवढंच नव्हे तर प्रभू देवापा, जी अद्भुत योजना तू प्रत्येक विश्वासणाऱ्या संबंधी मंडळी संबंधी प्रगट केलेली आहे, जी तुझी इच्छा आहे प्रभू, त्या इच्छेप्रमाणे जगण्या वागण्यासाठी, वर्तन करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळावं. आम्ही पवित्र आत्म्याच्या अधीन व्हावं. एवढंच नव्हे तर प्रभू, आम्ही सामर्थ्याने जगावं. सर्व प्रकारची सहनशीलता, सर्व प्रकारचं चांगुलपण जगासमोर आम्ही प्रगट करावं. यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा परमेश्वरा तू आम्हाला देणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रभू, आम्ही पुन्हा एकदा या नवीन दिवसाच्या सुरुवातीला आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. प्रभू, आज तुझे दास रेव्हरंड जयेश पठारे तुझ्या वचनातून प्रभू देवापा सेवा करत असताना त्यांच्याकडून येणारं वचन प्रभू आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा नवीन शक्ती, नवीन उत्साह, नवीन प्रेरणा देणारं असावं. एवढंच नव्हे तर प्रभू आमच्या मनामध्ये कार्य करणारं असावं. आणि प्रभू देवापा त्याप्रमाणे चालण्या वागण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा आम्हाला मिळावी. म्हणून आम्ही सर्वजण यावेळेला तुझ्या हातात पडतो. येणाऱ्या वचनाचा स्वीकार करत असताना आम्हा सर्वांना तुझी कृपा तू दे,
अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या दासाला तुझा स्पर्श कर आणि प्रभू पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांना तू दे. आणि प्रभू आम्ही सर्व मिळून तुझ्या नावाचा गौरव करावं असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित वडील वर्ग, पाळक वर्ग, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब तुम्हाला विनंती करतो, आपण पुढे यावं आणि आजचं मनन चिंतन आम्हाला द्यावं. सर्वांना प्रभूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननामध्ये आपण गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि वचनं 1 ते 5 ही वचनं आपण वाचणार आहोत. गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचनं आहे. बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे. दुसऱ्या वचनाकडे आज सकाळी आपलं लक्ष केंद्रित करूया. ते परत वाचतो मी. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. देवा या वाचलेल्या या वचनांवर मोठा आशीर्वाद देव. या सकाळच्या मननामध्ये एकमेकांची ओझी वाहण्यासंबंधाने संत पौलाने या गलती येथील मंडळीला हा व्यवहारोपयोगी जो बोध तो केलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनिक आचरणामध्ये आम्ही काय काय करावं याच्या संबंधाने संत पौलाने 10व्या वचनापर्यंत फार सुंदर शिक्षण दिलेलं आहे. 9व्या वचनामध्ये 9-10 मध्ये म्हटलेलं आहे, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर येता काळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे, विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. आपण चांगले करण्याचा कंटाळा करू नये. आणि संत पौलाने ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी उल्लेखलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या वचनामध्ये म्हणतो की कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. ओझी वाहण्यासंबंधाने आम्हाला या ठिकाणी संत पौलाने हा बोध केलेला असताना पौलाची या वचनांकडून आपण ज्यावेळेस वाचले तर आपल्याला एक समजून येतं की यामध्ये निस्वार्थ जीवन प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने कसं जगावं आणि या निस्वार्थी जीवनाचा देवाच्या गौरवासाठी आपण कसा उपयोग करावा त्याबद्दल या चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मग या दुसऱ्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करत असताना आपण मागील आठवड्यांमध्ये चांगल्या शमरोनाचा दाखला आपण 2दा ऐकला आणि त्यामधून आपल्याला ती प्रेरणा मिळाली की प्रभू येशू ख्रिस्ताने तो दाखला सांगितला आणि तो दाखला चांगल्या शमरोनाचा. एक याजक, एक लेवी त्या रस्त्याने गेले आणि ज्या व्यक्तीला गरज होती, जो पडलेला होता, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. तू तुझं पहा, आम्ही आमचं पाहतो. आपली जबाबदारी झटकून ते निघून गेले. हा असहाय्य विवळणारा व्यक्ती पडलेला ज्यावेळेस त्या शमरोण्याने पाहिला त्याला त्याचा कळवळा आला आणि त्या गरजवंताला ह्या शमरोण्याने जवळ केलं. त्याच्या जवळ गेला, त्याला तेल लावलं, त्याच्या जखमा धुतल्या, त्याला मलमपट्टी केली, त्या आपल्या स्वतःच्या पाठळावर बसून त्याला उतार शाळेत नेलं. तिथं त्याची काळजी घेतली. एवढंच नव्हे तर त्याची व्यवस्था पुढील देखील करून तो गेला आणि स्वतःचा खर्च केला. इतकं निस्वार्थी जीवन या चांगल्या शमरोनाच्या जीवनाकडून आपल्याला वाचायला मिळतं.
तसल्याच प्रकारचा हा बोध एकमेकांची ओझी वाहण्यासंबंधाने संत पौलाने या ठिकाणी मांडलेला आहे. जर आपण एकमेकांची ओझी वाहतो तर आम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करू. नियम प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला जे शिक्षण दिलेलं आहे ते इतरांच्या संबंधाने आहे, दुसऱ्यांच्या संबंधाने, शेजाऱ्यांच्या संबंधाने आहे, आपल्या विश्वासातल्या बंधूसाठी आहे. आणि मग दोषी एखादा अपराधामध्ये सापडलेला आहे तर आपण जे आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहोत त्या आम्हाला त्याच्यावर या प्रकारे सौम्य वृत्तीने त्याला ताळ्यावर आणावं. याकोबाच्या पत्रामध्ये त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एकमेकाचं ओझं वाहण्यासंबंधाने विचार करत असताना अनेक वेळा या पत्रांमध्ये ओझं वाहणं म्हणजे प्रार्थनेने एकमेकाला मदत करण्यासंबंधाने पण आपण ऐकतो. आणि आपण दुसऱ्यांसाठी मोठ्या कळवळ्याने मोठ्या ओझ्याने आपण विनवणी, रदबदली, मध्यस्थी आपण करावी त्याच्या संबंधाने मार्गदर्शन केलेलं आहे. ओझी वाहणं म्हणजे काळजी घेणं, आपली जबाबदारी स्वीकारणं. आरंभीच्या शतकातील मंडळीचा विचार केला तर त्या मंडळीने फार मोठी कामगिरी केली की त्यांनी एकमेकांचं ओझं वाहिलं. कोणाला काय गरज आहे, कशाची गरज आहे हे त्यांनी जाणून त्याला मदतीचा हात मंडळीकडून या प्रकारे त्यांना सहकार्य मिळालेलं आहे. गरजवंत लोक, अनाथ, विधवा, ज्यांना कोणी जवळ करत नव्हतं अशांना देवाने त्या मंडळीमध्ये आणलं आणि मंडळीने त्यांची काळजी व्हावी म्हणून त्या मंडळीमध्ये या प्रकारची सेवा प्रेषितांनी आरंभली. आणि त्याचा सुपरिणाम त्यांची ती प्रीती, त्यांचं एकमेकांचं ओझं वाहणं पाहून लोकांवर इतका छाप पडला की प्रतिदिनी तारण पावलेल्या लोकांची त्यांच्यामध्ये भर पडत गेली. आमचं व्यवहारातलं जीवन हे इतरांच्या प्रती या प्रकारे आदर्शव्रत असावं. आमची वृत्ती इतरांप्रती इतकी प्रीतीने भरलेली असावी कारण आम्ही आध्यात्मिक किंवा आत्मिक वृत्तीचे आहोत. आत्मिक वृत्तीच्या व्यक्ती असं म्हटलं आहे की ख्रिस्ताच्या कळवळाने ते भरलेले असतात. प्रभू येशू ख्रिस्ता ठाई जो कळवळा होता त्या कळवळ्याबद्दल आपण वाचतो की त्याला लोकांचा कळवळा आला. मग ते त्याची वाणी ऐकत असताना 3 दिवस उपाशी आहे ते प्रभूने पाहिलं. ते देहभान विसरलेले, भूक ताण विसरून गेलेले आहेत. पण प्रभूला त्यांची चिंता होती की यांना खायला दिलं पाहिजे. त्यांचा कळवळ आला. ज्या रस्त्याने जाताना प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिले अतिशय गरजू लोक, अतिशय पिडलेले लोक, त्यांचा कळवळ आला आणि तो धावून गेला. अखिल मानवजातीचा देवाला कळवळ आला आणि त्या कळवळ्याने तो स्वर्ग सोडून या भूतलावर आला. आज आपण जे आध्यात्मिक वृत्तीचे लोक समजतो किंवा प्रौढमध्ये ख्रिस्तामध्ये प्रौढत्व आपल्याला मिळालेलं आहे तर आमच्या ठाई ती ख्रिस्ताची वृत्ती आली पाहिजे. आणि त्या वृत्तीने आपण जीवन जगत असताना आम्हाला एकमेकांचं ओझं व्हायला पाहिजे. एक उदाहरणादाखल साधू सुंदर सिंगच्या जीवनाबद्दल आपण ज्यावेळेस वाचतो आपल्याला माहिती आहे की साधू सुंदर सिंग तिबेटला आणि हिमालयामध्ये वारंवार प्रवास करत आणि हिमालयातून जाताना त्या दऱ्याखोऱ्यातून, त्या बर्फातून, त्या अतिशय थंडीतून ते पायी प्रवास करत होते. आणि त्यांचा पायी प्रवास पायामध्ये काही न घालता ते रात्रंदिवस प्रवास करत राहायचे. आणि असंच एकदा ते प्रवासात चाललेलं असताना त्या हिमालयामध्ये अनेक साधू संत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहीत आहे की ते स्वतःला त्या हिमालयामध्ये त्यांनी तपश्चर्या करत संन्यास घेऊन हिमालयामध्ये निघून जातात. ते हिमालयाच्या आजूबाजूला दऱ्याखोऱ्यामध्ये काही मठ आहेत या साधू संतांचे. आणि मग या हिमालयामधून या गारठ्या या बर्फामधून प्रवास करत असताना एक संन्यासी साधू सुंदर सिंगला भेटला. आणि मग ते दोघंजण एकमेकासंगती गप्पा मारत चालले. आणि
कदाचित हा संन्यासी स्वतःला फार श्रेष्ठ समजत असेल, हा साधू सुंदर सिंग हा ख्रिस्ती माणूस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोघं संगतीत चाललेला असताना तो संन्यासी झपझप चाललेला होता. अंधार होण्यापूर्वी आपण त्या मठामध्ये लवकर पोहोचलं पाहिजे असा त्याचा विचार होता. आणि त्याला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता अतिशय अवघड होता. आणि हा साधू सुंदर सिंग हा त्यांच्याबरोबर चाललेला असताना त्यांनी माझ्यासारखं झपझप चालावं असं त्याची इच्छा होती. कारण त्याला भीती वाटत होती, न जाणो अंधार पडला, हिंस्र पशु आहेत आणि आपलं या बर्फामध्ये काय होऊ शकतं या भीतीने तो धावत चाललेला होता. आणि त्या संन्याशाची इच्छा होती की साधू सुंदर सिंग त्यांनी पण माझ्याबरोबर इतक्या प्रकारे झपझप चालायला पाहिजे. आणि असं दोघंजण संगतीत चाललेला असताना काही आवाज त्याला आला आणि तो आवाज अतिशय केविलवाणी होता, विवळण्याचा आवाज होता. आणि तो आवाज त्या दऱ्याखोऱ्यातून तो आवाज घुमत होता, कोणीतरी धावा, मला वाचवा, माझा जीव. आणि हा आवाज ऐकून साधू सुंदर सिंगचं अंतःकरण कळवळलं. त्यांच्या मनात विचार आला की कोणीतरी असहाय्य व्यक्ती या ठिकाणी पडलेला आहे, विवळत आहे, अतिशय घायाळ झालेला आहे. कदाचित तो त्या बर्फामध्ये घसरून त्या दरीमध्ये जाऊन पडलेला असेल. कदाचित त्याला कोणत्या प्रकारची इजा झाली आपल्याला ठाऊक नाही, किंवा साधू सुंदर सिंगांना पण त्या गोष्टी माहीत नाही. परंतु त्याचा जोरजोरात विवळण्याचा आवाज येत होता. आणि हा रडण्याचा आवाज, हा केविलवाणा आवाज ज्यावेळेस त्यांनी ऐकला तर निश्चित एक कोणीतरी घायाळ व्यक्ती विवळत आहे, त्याला मदतीची गरज आहे. आणि म्हणून साधू सुंदर सिंग त्यांनी अंधाराची पर्वा केली नाही की आपल्याला पुढे अंधार पडेल, आपल्याला काय होईल. आणि हा दुसरा संन्यासी स्वतःचा विचार करत होता की कशाला थांबायचं, आपण त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी कशाला जवळ जायचं. आणि ते साधू सुंदर सिंगला म्हणाले की चल, अंधार पडत आहे, आपण थांबलो तर बर्फ पडण्या अगोदर आपल्याला जाणं असह्य होईल. आणि साधू सुंदर सिंगने त्याच्याकडलं दुर्लक्ष केलं. आणि साधू सुंदर सिंग त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अतिशय आवेशाने धावले. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीची अवस्था पाहिली त्यांचं मन इतकं कळवळलं. साधू सुंदर सिंगांनी आपल्याजवळ असलेली ती घोंगडी, ते ब्लँकेट त्यांनी ते बाहेर काढलं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला गुंडाळलं, त्याची झोळी केली आणि त्याला पाठीवर घेतलं. आणि साधू सुंदर सिंग त्या बर्फातून, त्या दऱ्याखोऱ्यातून चालू लागले. ह्या व्यक्तीला राग आला, या संन्यासाला. अरे हा व्यक्ती इतक्या स्वतःला चालता येत नाही नीट, आणि हा याला उचलून मग ह्याच्याबरोबर आपला जीव कशाला धोक्यात घालायचा. म्हणून तो पुढं निघून गेला यांना सोडून. त्याला वाटलं जर आपण इथं थांबलो तर आपलं काही खरं नाही. ज्यावेळेस हा जखमी व्यक्ती हा अशाच अवस्थेमध्ये टाकून जाणं साधू सुंदर सिंगांना बरं वाटलं नाही. कदाचित त्यांच्या मनात विचार आला असेल, न जाणो मला देवाने ह्या व्यक्तीला मदत करावी म्हणून या मार्गाने आणलेलं आहे. जरी अवघड वाटत होतं, अडचणीचं वाटत होतं, संकटाचं वाटत होतं, परंतु त्यांनी पर्वा केली नाही. ते म्हणाले, देवाने मला ह्या व्यक्तीची, या भावाची मदत करण्यासाठी या मार्गाने आणलेलं आहे. देव, त्याचा आत्मा, त्याचा कळवळा आपल्या ठाई त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. तो आंधळा वर्तमान ज्यावेळेस ओरडत होता त्याला शिष्य गप्प करत होते, तो आणखीनच जोराने ओरडत होता. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे धावून गेला. अशा गलबल्यामध्ये, अडचणीत, संकटात आपण सापडलेलं असतानाही आपलं अंतःकरण या प्रकारे भरलेलं असावं असा विचार करून त्या माणसाकडे साधू सुंदर सिंग त्याच्याजवळ गेले. आणि तो दुसरा संन्यासी थांबला नाही, तसाच पुढे चालून निघून गेला. साधू सुंदर सिंगांनी असं म्हटलं की ह्या व्यक्तीला केलेली मदत, त्याला आपल्या पाठळावर, म्हणजे स्वतःच्या पाठीवर त्याला झोळी करून घेतलं आणि तसंच ते हळूहळू ते पावलं टाकत चालले.
रस्त्याने जाता जाता त्यांना दूर एक मठ दिसत होता. त्या मठातून कदाचित लहानसा मिनमिनता लाईट उजेड त्यांना पाहायला मिळाला. त्यांना वाटलं की आता आपण जवळ पोहोचलेलो आहोत. ह्या असहाय्य व्यक्तीचं ओझं आपण उचलून हिमालयामध्ये असंच पुढं निघून गेलो त्याला टाकून तर त्याचा नाश होईल. आणि म्हणून साधू सुंदर सिंगांनी पुढे जाण्यापूर्वी त्याची मदत केली. आणि त्या मदतीचा परिणाम असा झाला की त्याची ऊब साधू सुंदर सिंगाला मिळाली. आणि त्या बर्फामध्ये त्यांना त्या बर्फामधून त्या थंडीमधून त्यांनाही ऊब मिळाली. आणि साधू सुंदर सिंगची ऊब त्या जखमी अवस्थेत त्या घायाळ अवस्थेत पडलेल्या त्या माणसाला मिळाली. आणि तोही त्या उभेमुळे त्या थंडीमध्ये कुडकुडत असताना त्याला चांगली ऊब मिळाल्यामुळं दोघांचाही प्राण वाचला. पुढे जाताना एक भलं मोठं गाठोडं त्या बर्फामध्ये पडलेलं साधू सुंदर सिंगांना रस्त्यावर दिसलं. आणि ज्यावेळेस साधू सुंदर सिंग हे गाठोडं पाहण्यासाठी गेले पुढे तर त्या रस्त्यावर पूर्णपणे बर्फाने वेढलेलं हे भलं मोठं गाठोड रस्त्यावर त्यांनी जेव्हा डोकावून पाहिलं, निरखून पाहिलं तर जो संन्यासी त्यांच्याबरोबर चाललेला होता, ज्याने त्यांची मदत केली तिथपर्यंत, तो संन्यासी मृत अवस्थेत पडलेला त्यांनी पाहिला. ते त्याचं प्रेत होतं. ज्या संन्याशाने म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तो झपझप निघून गेला, साधू सुंदर सिंग या गरजवंताला मदत करण्यासाठी धावून गेला मोठ्या कळवळ्याने आणि त्याला जवळ केला. हा एकटा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गेला पण त्या जीवाला त्याने गमावलं. साधू सुंदर सिंगांनी या गरिबावर मदत केली. या गरिबाला मदत केल्यामुळे त्यांना पण ऊब मिळाली. आणि हा जो शास्त्र भाग आहे साधू सुंदर सिंगच्या अंतकरणामध्ये चांगल्या शंभरवणाची वृत्ती, त्या शंभरवणाने जर तसं टाकून तो निघून गेला असता त्याची कोणी मदत केली नसते, त्याचा नाश झाला असता. आणि म्हणून सुंदर सिंगांनी आपल्या मनात ते विचार घोळत असताना त्या प्रकारची वृत्ती दाखवली. आणि त्याच्या उष्णतेमुळे देवाची योजना कदाचित असेल हे ओझं साधू सुंदर सिंगांनी उचलावं, त्याच्या उभेमुळे त्यांना उष्णता मिळावी आणि साधू सुंदर सिंगचा देखील जीव वाचावा ही देवाची योजना होती. आणि ही एकमेकाला मिळालेली ऊब दोघांच्याही फायद्याची पडली. आणि या उष्णतेमुळे तो मनुष्य देखील वाचला आणि साधू सुंदर सिंग देखील वाचला. दुसऱ्याचे ओझं उचलणं यामध्ये हे जिवंत उदाहरण आहे. आपण सुद्धा रस्त्याने जर चाललो आणि आपल्याला एखादा अतिशय थकलेला ओझेकरी दिसला तर आपण त्याला हसत चालतो. आणि हसत चालतो याचा अर्थ आपल्याला त्याची काही कदर वाटत नाही. तो त्याच्या ओझ्याने अतिशय घाबरून गेलेला आहे, थकलेला आहे. कोणीतरी माझी मदत करावी ही अपेक्षा त्याची असती. अशा ओझेकराला थोडासा हात दिला तरी त्याचं मन फार समाधानी होतं. पण त्यासाठी ख्रिस्ताचा कळवळा असावा लागतो. हे वचन संत पौलाने लिहिलेलं साधू सुंदर सिंगच्या विचारामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये त्यांनी करून दाखवलं की एकमेकांची ओझी वाहणं म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करत आहोत. ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणं म्हणजे गरजवंताला मदत करणं, त्याला हात देणं, त्याचं ओझं स्वतःवर वाहणं. मग ती पर्वा न आपण करू नये माझं काय होईल. त्यांनी त्यांचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केला. म्हणून दुसऱ्याचे ओझे उचलण्याने आपल्याला व इतरांनाही नवीन जीवन प्राप्त होतं. हे फार महत्त्वाचा धडा आपल्याला यामधून शिकायला मिळतो. जर आपण इतरांच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहोत, इतरांना आम्ही काहीतरी मदत देवाने त्यांना करावी यासाठी सतत धडपडतो. आपल्याला माहिती आहे की योबाने ज्यावेळेस आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, जे मित्र टीका करत असतील, जे मित्र त्याच्या दुःखात सहकार्य त्याला केलं त्यांनी,
त्याच्याबरोबर राहिले, पण तेही शेवटी मनुष्य होते. आणि मग शेवटी आपल्याला माहीत आहे की योबाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. देवाने ह्याच्या दुःखाचा परिहार केला, म्हणजे जे दुःख त्याच्यावर आलेलं होतं ते सर्व निवारण झालं. म्हणजे आपण दुसऱ्यांचं ओझं वाहत असताना देव आम्हाला देखील नवजीवन प्राप्त करून देतो. प्रार्थनेचं ओझं आपण म्हणतो काय पडलेलं आहे आपल्याला, त्याची सर्व जगाची इतरांचं ओझं, जगाचं ओझं आपण कोण वाहणार आहे, तो त्याचं पाहून घेईल. परंतु हे किती सत्य आहे, पवित्र शास्त्राचं वचन आपल्याला एकमेकांची ओझी व्हायची आहेत. आणि ही एकमेकाची ओझी वाहणं म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणं. आज ख्रिस्त कुठे आहे, तो आमच्यामध्ये आहे. जगाने त्यांना पाहिलं नाही, जग आम्हाला पाहत आहे आणि आमच्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून असं म्हटलं की सेवाभाव ही वृत्ती जरी जगातले लोक कृत्रिम दाखवतात, परंतु खरं जीवन हे ख्रिस्ती लोक आपल्या आचरणातून दाखवतात. मरतानाही छळामध्ये त्यांनी आपली सुधाची पर्वा न करता आरंभीच्या शतकामधले ख्रिस्ती लोक जळत असताना दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत होते की देवा ह्या व्यक्तीचं तारण कर. स्तेफनसला धोंड मार होत असताना तो म्हणतो हे बापा ह्यांना क्षमा कर. तो ख्रिस्ताचा नियम पूर्ण करत होता की ज्या ख्रिस्ताला वधस्तंभावर देत असताना जे त्याच्या शत्रू त्याला छळत होते, त्याला अनेक प्रकारची इजा पोहोचवत होते, त्याची निंदा नालस्ती करत होते, ख्रिस्त त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, हे बापा ह्यांना क्षमा कर. एकमेकांचं ओझं वाहणं असं म्हटलं की हे आपल्या ख्रिस्ती जीवनाचं गुण लक्षण असायला पाहिजे. आणि ख्रिस्ती जीवन हे खरोखर एक निस्वार्थ जीवन आहे. आपण ख्रिस्ती जीवन हे निस्वार्थपणाने जीवन जगलं पाहिजे. डॉक्टर शिलांडे साहेब एक असा मनुष्य होऊन गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये, जी मिशनरी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. अतिशय निस्वार्थ भावाने मोठा दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी विदर्भामध्ये आपलं गाडी, आपला पैसा सगळं लोकांना वाटून टाकला. एकदा त्यांच्या मुलांची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे आलेला पैसा गोरगरिबांना वाटून दिला. त्यांच्या पत्नीला फार राग आला, तिने त्यांचा त्याग केला, त्यांना सोडून ती निघून गेली भुसावळवरून. ती अंजनगाव सुरजेला जाऊन राहिली. शिलांडे साहेबांनी काही पर्वा केली नाही. रस्त्याने कोणी त्यांना काय मागितलं, बाबा हे पण घेऊन जा, इथपर्यंत ते जीवन जगत होते. असं म्हटलं की हे खरोखर निस्वार्थपणाचं जीवन ज्यावेळेस लोक आपल्याकडे पाहतात तर देव खरे इतर लोक आम्हाला काय म्हणतात. साधू सुंदर सिंग आपला डॉक्टर शिलांडर रेल्वेने प्रवास करत असताना, गावागावामध्ये फिरत असताना त्यांना येशू ख्रिस्त समजत. हा रे येशू आला, येशू आला. आणि येशू म्हणून त्यांच्याकडं ते लोक पाहत हुबेहूब तसं जीवन ते जगून दाखवलेले. म्हणून केवळ एक दुसऱ्यांचे ओझं उचलून काळजी घेणे एवढंच नव्हे, तर असं म्हटलं की आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जे जीवन जगत आहोत, प्रत्येकाची दुर्बलता आणि अपराध हेही व्हायला पाहिजे. दुर्बलता, अपराध याचा अर्थ एखादा अपराधामध्ये सापडलेला आहे तर पौलाने काय म्हटलेलं आहे, बंधुजन कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तर तुम्ही जे आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. हा एक मदतीचा हात आहे, त्याचा नाश होऊ नये. पौलाने अनेकदा असं शिकवलेलं आहे आपल्याला, करिंथच्या पत्रामध्ये देखील, जर एखादा बंधू अपराधात सापडलेला आहे त्याचे दोष तुम्ही दाखवा आणि त्याने जर नाही ऐकलं तर त्याला सैतानाच्या स्वाधीन करा. परंतु आपण आध्यात्मिक वृत्तीचे म्हणजे आम्हाला ख्रिस्तासारखं सौम्य वृत्तीचं देवाने बनवलेलं आहे, तर आम्ही अशांना ताळ्यावर आणलं पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येकाची दुर्बलता, अपराध हे व्हायला पाहिजे. ख्रिस्ताने आमचे अपराध वाहून नेले वधस्तंभावर. हा आपल्याला नियम पूर्ण करायचा आहे. म्हणून आपण स्वतःचं जीवन पारखून घेऊया की काय मी इतरांचं ओझं वाहणार आहे का, त्या प्रकारचा कळवळा माझ्या ठाई आहे का. साधू सुंदर सिंग सारखे व्यक्ती, शिलांडे साहेबांसारखे व्यक्ती, चांगल्या शमरोनासारखे व्यक्ती
जर या प्रकारे वागून त्यांनी आपल्याला हा नियम दाखवलेला आहे ख्रिस्ताचं अनुकरण करून, तर आपणही विश्वासणारे म्हणून या प्रकारे एकमेकांचं ओझं वाहण्यासाठी दुसऱ्यांचं म्हणजे जे दुर्बल आहेत, जे अपराधी असतील अशांचं ओझं वाहणं आणि त्यांना त्यामधून बाहेर काढणं, याचा अर्थ ताळ्यावर आणणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण कितपत देवाची अपेक्षा पूर्ण करत आहोत? आणि हा प्रश्न विचारत असताना आपण स्वतःला विचारलं तर पुष्कळ आपण दुर्बल आहोत. आम्ही आमचंच ओझं वाहतो. माझ्याकडेच इतकं ओझं आहे तर मला इतरांची काही मदत करण्याची गरज नाही असं वाटतं, आणि हे ख्रिस्ती जीवन नाही. म्हणून निस्वार्थ ख्रिस्ती जीवनाचं हे एक गुणलक्षण आहे की आम्ही एकमेकांचं ओझं व्हायला पाहिजे. देवाप करू आज सकाळी या मन्नामध्ये या छोट्याशा उदाहरणावरून आपण हे वचन आपल्याला लागूकरण करू आणि देवबाप आपल्याला ही चांगली वृत्ती आपल्या ठाई देऊ. प्रियजन हो, ते बापाच्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत असते आणि आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळत असतं. आज आलेलं हे पवित्र वचन आम्हाला एकमेकांची ओझी वाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. मी पाळक साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण की प्रति सकाळी आम्हाला एक नवी स्फूर्ती, एक नवं मार्गदर्शन देवाच्या पवित्र वचनातून मिळत असतं व आजच्या सकाळी देखील हे मार्गदर्शन आम्हाला मिळालं. प्रभूची स्तुती आपण त्याद्वारे करूया. पुन्हा एक वार पाळक साहेब आपला मी मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या मनन चिंतनासाठी. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज एबिनेझर हेमदीप वसावे, विशाल प्यारेलाल नाईक आणि संदीप धरणसिंग वळवी या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. सोबतच रेव्हरंड सॅमसन जयकर यांच्याकडून विनंती आहे. बरं, आपल्या शहादा मंडळीमध्ये दीपक दादा वळवी त्यांच्या परिवारामध्ये केस्टो हे उपनाव असलेले बंधू आहेत. त्यांना सकाळी प्रभू आज्ञा झाली, तर शहादा या ठिकाणी जी दुःखद घटना घडली त्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. केस्टो यांना प्रभू आज्ञा झालेली आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. सोबत त्यांच्या परिवारासाठी आपण प्रार्थना करूया. लेकरांचे पेपर आहेत, परीक्षा आहेत, परीक्षा सुरू आहेत, त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आणि सोबतच गुरुवारी महिला मंडळाचं एक दिवसीय शिबिर आहे. सुनीता शिंदे ह्या पुण्यावरून मॅडम येणार आहेत. त्यांचं येणं आणि होणारं सेमिनार आशीर्वादित व्हावं यासाठी मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब तुम्हाला विनंती करेन, कृपा करून तुम्ही पुढे या, प्रार्थना करा. प्रभूच्या प्रार्थनेनंतर तुम्हीच आशीर्वाद सुद्धा द्या. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या जिवंत प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही धन्यवाद देतो, कारण तो आमचा पिता स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, जो आमच्यावर प्रीती करतो. आम्ही धन्यवाद देतो तुझं सर्व चांगुलपण, तुझे सर्व बहुत उपकार, तुझी सार्वकालिक प्रीती आणि सनातन दयेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे जी आमच्या जीवनामध्ये प्रभू तू प्रगट करीत असतो. प्रभू येशू, आज पुन्हा तुझ्या पवित्र वचनाबद्दल, तुझ्या दासाकडून आलेल्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, तुझा नियम या जगामध्ये पूर्ण करणं अतिशय कठीण आहे, परंतु आम्ही ज्यावेळेस तुझ्या वचनाचा सन्मान करतो, आम्ही अंतःकरणापासून तुझ्या कळवळ्याने प्रभू आमचं जीवन जगण्याचं आम्ही प्रयत्न करतो. तुझ्यापाशी आम्ही कृपा मागतो. त्यावेळेस आम्हाला एकमेकाची ओझी वाहण्याची प्रेरणा प्रभू तू आम्हाला देतोस, जी आम्ही तुझ्या वचनामधून, तुझ्या दासांच्या जीवनामधून प्रत्यक्ष प्रभू तुझ्या वचनाचं आचरण आम्ही पाहिलं, त्याचे परिणाम देखील पाहिले, त्याचा प्रभाव देखील आम्ही पाहिला. आणि त्या जीवनाचं वेगळं पण प्रभू आज आमच्या संगती बोलत असताना, जे आमच्यामधून जे दास आज या जगात नाही,
परंतु त्यांच्या जीवनशैलीमधून तुझी प्रीती, तुझा नियम पूर्ण होताना प्रभू आज आम्हाला प्रेरणा मिळते आणि या दिशेने प्रभू आम्हाला चालण्यासाठी तू शक्ती दे. ही जी वचने आज ऑनलाईनमध्ये ज्यांनी ऐकली त्या सर्वांना देखील या वचनाच्या द्वारे प्रभू तू सहाय्य आणि मदत कर. प्रभू आज ज्यांचे वाढदिवस आहे, एबिनेझर, हेमदीप वसावे, विशाल प्यारेलाल नाईक, संदीप धरणसिंग वळवी, प्रभू यांचे वाढदिवस आहे. या सर्वांना प्रभू तू आशीर्वाद दे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुझी दया कृपा दृष्टी त्यांच्यावर ठेव आणि त्यांना तू चालीव. सर्व जे डॉक्टर्स नर्सेस आहे सेवा करतात प्रभू तुझ्या निर्मितीची, ती सर्व सेवा तू आशीर्वादित करून तुझा गौरव प्रभू होऊ दे अशी मी प्रार्थना विनंती करतो. स्वर्गीय पित्या, शादा या ठिकाणी जे दुःखित परिवार आहे त्या दुःखित परिवारामध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रभू त्यांना तू सहाय्य कर. तुझ्या वचनाच्या योग्य त्यांना तू सांत्वन दे आणि त्या दुःखित परिवारांचं तू सहाय्य कर अशी मी प्रार्थना विनंती करतो. स्वर्गीय प्रेमळ पित्या, येणाऱ्या दिवसामध्ये ज्या महिला सभा होणार आहे, शिबिर होणार आहे, तुझी सेविका येऊन मार्गदर्शन करणार आहे, त्या सेवेसाठी, त्या शिबिरासाठी आमची प्रार्थना आहे. ते तू आशीर्वादित करावं. अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू तू महान कार्य करावं हीच आमची प्रार्थना आहे. या दिवसामध्ये ज्या परीक्षा होत आहे त्या परीक्षामध्ये ज्या ज्या लेकरांनी तयारी केलेली आहे, कष्ट केले, त्यांना तू परीक्षेमध्ये सहाय्य कर, मदत दे, आरोग्य दे, उन्हापासून रक्षण कर अशी मी प्रार्थना विनंती करतो. पुन्हा एकदा प्रभू तुझ्या सर्व उपकारांचं स्मरण करून धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्व विश्वासणाऱ्याबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रिय मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून राहील. सर्वांना सलाम.